मी म्हणलेल्या मोदी शाह खुली आहे या स्टेटमेंट. कारण मी वयाच्या 47 वर्षी जेव्हा त्यांनी रामायण महाभारत दाखवायला सुरुवात केली तेव्हा मी म्हटलं हे वर्णव्यवस्था परत येण्याचे चिन्ह आहे. आणि वर्णव्यवस्था कारण सगळ्यांचे मेंदू त्यांनी सर्वतेचा प्रयत्न केलेला आणि त्यामुळे काय होतंय मग मुसलमान जमीन कशा पाहिजे आमच्या हिंदू मंदिरांच्या. म्हणजे आम्ही आता हिंदू गांधांनी ओळखलं की आता काँग्रेसची स्थापना झालेली आहे. कधी ना कधी देश स्वतंत्र होईल आणि स्वतंत्र झाला त्या वर्णव्यवस्थेमध्ये ज्यांना आम्ही पायदळी तुडवलं ते आमच्यावर कशी येतील. आणि म्हणून टिळकांचे याच पुण्यात टिळक सावरकर गोलवलकर कोण असतील ते विषारी जो विचाराचे लोक आहेत त्यांनी मिटिंग घेतली आणि त्यांना सांगत होते की आजपासून आमचा ब्राह्मणी धर्म आम्ही सोडलेला आहे आणि आम्ही हिंदू धर्मात आहोत. जिथे आता ढोल आहे जेव्हा इंदिरा गांधीला मारले गेलं तेव्हाच ऍडवायझरने सांगितलं की तिथं खूप मोठा शस्त्रास्त्र साधा आहे आणि तो शस्त्रास्त्र साधा आपल्याला हस्तगत केल्याशिवाय ते टेम्परेट खलिस्तान मागतायत सगळं खोटं होतं. इंदिरा गांधी त्याचं काहीच नव्हतं. जसं सद्दाम हुसेनचं अमेरिकेने उठवलं की याच्याकडे खूप सरस शस्त्र साधा आहे काहीच नव्हतं सद्दाम हुसेनकडे. सीट परमानेंटली वक्फ करके और मैं वक्फ के टॉपिक पे भी आऊंगा. बाबा साहब डॉक्टर भीमराव अम्बेडकर के लिए अपनी एक सीट वक्फ करके हमने इस संविधान को इस तरह बनाने में बहुत बड़ी अहम भूमिका अदा की. बावजूद इसके कि उस वक्त मुसलमान सबसे बेशर्म और बेईमान लोगों का समुद्र पेड़ लोगों का समुद्र आपके चारों तरफ है जो दिन रात ये बताने की कोशिश कर रहे हैं कि हमारे भाई दोस्त ने ये काले रंग की टोपी पहन रखी है और आप सबसे हाँ करवाने के लिए तैयार हैं और हमारे बहुत सारे लोग कंफ्यूज होकर उसको उस जाल में फंस जाते हैं. ये एक बहुत बड़ी हमारे अंदर जो प्रॉब्लम है वो ये है. उसके लिए मैं बात